धक्केबाज फलंदाज दीपेश उर्फ भाई. पुढील चेंडू साई टाकण्यात तयार, खेळेल दीपेश. संघाची अंक 1 वर. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू सीमारेषा पार करायचा होता, पण चेंडू काही बॅटच्या पेट्या निसका येत नाही, चेंडू काही समजत नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना साई पाटील तर मात्र याला टप्पा सापडलेला दिसतोय. साई पाटील पुढील चेंडू टाकण्यात तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, त्याच पद्धतीने खेळायचा होता चेंडू, निर्धाव चेंडू. संघाच्या अंक 1 वर. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते श्री गणेश संघाकडनं. साई पाटील एक अनुभवाचा गोलंदाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, त्यातून खेळून काढला. शतरक्षण चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण करेल, एक धाव का रोखू शकत दोन्ही फलंदाज. एक धावाने संघ पोचला 2 वर. 7 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाच्या अंकात 2. डीजे लाव. कारण समोर संघ श्री गणेश संघ. पहिला चेंडू सरपंच याच्या कोडला पुन्हा एकदा शॉर्ट का चेंडू खेळून काढले. शतरक्षण राजन विचारे आणि झेल सोडतोय. डेड बॉल, डेड चेंडू. असं काय झालं वाटत होतं, परंतु शतरक्षणाची सजावट होत होती, त्याच्यामध्ये पंचांनी डेड बॉल घोषित केला. त्यामध्ये पुढील चेंडू सरपंच याच्या घोड्याला टाकण्यात तयार. दीपेश जीवनदानाचा किती फायदा मिळवतो बघूया. दीपेश पहिला चेंडू निर्धाव. जीवनदान तू समजा हो हाय पुढील चेंडू टाकण्यात तयार. खेळेल सरपंच, खेळेल दीपेश. पुढील चेंडू सुंदर चेंडू, त्यातून खेळून काढला. ते शतरक्षक चेंडू मागे कुमार तांडेल. एकदा पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एक धाव समाधान मानलं. दोन्ही फलंदाजांनी एक धावाने संघाच्या अंकात 3 वर. दुसरे शतक चालू असताना संघाच्या अंकात 3 वर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, आजच्या दिवसाचा दुसरा सामना अभिषेक स्मृती विरुद्ध श्री गणेश. शेवटचा दिवस. आता मात्र जयेश तांडेल स्ट्राईक घेतोय, याच्याकडून अपेक्षा असणार. पुढील चेंडू सरपंच सुंदर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. अवंतो दरबार संघाच्या अंकात 4 वर. संघाच्या अंकात 4 वर. जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन वावलकर यांच्या वतीने दोष्टी चषक. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू काही बॅटच्या पेट्यात निश्चित येत नाही. जयेश याच्या काही समजत नाही कशा प्रकारची फलंदाजी करतोय हा जयेश तांडेल. याच्याकडे पूर्ण मदत असते संघाची. आता मात्र पुढील चेंडू सरपंच. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता जयेश तांडेल याला. कशा रिस्ट्रिक्शन पाहायला भेटते. पंचांचा बाईटचा इशारा. धावत भर संघाच्या अंकात 5 वर. बिनबाद 5.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते श्री गणेशन संघाकडनं. एक भेदक मारायची गोलंदाजी, कुठल्या प्रकारे चेंडू मारू देत नाही गोलंदाज. सरपंच पुढील चेंडू टाकण्यात तयार दीपेश याला. आता मात्र हा आर पार षटकार आणि हा दीपेश पाटील यानं षटकार 2 षटकाराच्या साह्यानं खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अभिषेक स्मृती संघाची धावसंख्या 19 वर. आता मात्र अतिशय जोरदार मुसळधार पाऊस मैदानामध्ये ओसरताना दिसतोय. वैयक्तिक 14 धावांची खेळी साकारतोय दीपेश पाटील आपल्या संघासाठी. 7 चेंडू फेस केल्यात आणि 14 धावांची खेळी. पुन्हा एकदा दीपेश पाटील अतिशय चांगला खेळ करतोय. आगामी चेंडू टाकेल विशाल पाटील. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. बॅट हातातून निसटली जाते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एक धाव संख्येनं संघाची धाव संख्या 20 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अभिषेक स्मृती संघाची धाव संख्या बिनबाद 20. जयेश तांडेल यानं अजूनपर्यंत खातं खोललं नाहीये. शून्यावरती खेळतोय जयेश तांडेल. पुन्हा एकदा विशाल पाटील याचा आगामी चेंडू जयेश तांडेल साठी. मुसळधार पावसामध्ये खेचलाय हा अतिशय खणखणीत असा हा षटकार. बिग 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 हा चेंडू त्रिपलाचित बाद. जयेश तांडेला दाखवलाय तंबूचा रस्ता.
आपल्याला आता मात्र जो काय आनंद होता तो मात्र आपल्याला घेता येईल नक्कीच. ज्याची आतुरता आपण पाहत होतो पावसाची त्याने मात्र मुसळधार पडायला सुरुवात केली आहे. आणि आता मात्र जयेशची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आलाय वन डाऊनच्या रूपानं मोनिश तांडेल. पुन्हा एकदा विशाल पाटील आगामी चेंडू फेकेल मोनिश साठी. हा चेंडू जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांचा इशारा येतो लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28च्या घरामध्ये 27च्या घरामध्ये. पुन्हा एकदा दीपेश पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघता बघता 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अभिषेक स्मृती संघाची धाव संख्या 1 बाद 27. आणि नवीन गोलंदाज शेवटचा गोलंदाज 4थं षटक घेऊन आलाय कुमार तांडेल. 40+ संघाचा फिरकी गोलंदाज कुमार तांडेल. अतिशय अनुभव आहे त्याच्याकडे. कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या 27. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. कुमार तांडेल पहिला चेंडू फेकतो मोनिश साठी. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतो अवांतर चेंडूचा. 1 धाव संख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. पुन्हा एकदा कुमारचा आगामी चेंडू. हा चेंडू जबरदस्त फेकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. मोनिश काही समजू शकला नाहीये चेंडूला. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित 28 वर. पुन्हा एकदा कुमार तांडेल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा धावतोय आणि आता मात्र चेंडू मारलाय. चेंडू पाण्यामध्ये जाऊन थांबलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. धाव संख्या 29. आणि आता मात्र स्ट्राईक मध्ये दीपेश पाटील येतोय. कुमार तांडेलचा आगामी चेंडू. फुल टॉस प्रकारचा चेंडू. चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 33 वर. आगामी चेंडू कुमारचा. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅटची कडा घेतली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. मोनिश थांबलाय. तत्पूर्वी दीपेश पाटील बाद. मोनिशने बॅट उचलली. तत्पूर्वी चेंडू लावला गेला आणि दीपेश पाटील बाद. यानं वैयक्तिक 20 धावांची खेळी साकारली. आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. मुसळधार पावसामध्ये मात्र 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहिले आणि 1 चौकार देखील पाहिला. या साह्यानं 20 धावांचा खेळ मात्र साकारलाय. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये रोहित तांडेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये किती धावसंख्या येतील ते मात्र पाहायचं आहे.
पुन्हा एकदा कुमार तांडेल. पुन्हा एकदा आणि येथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतो. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 35 वर. धाव संख्या 35. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि सामना करेल मोनिश तांडेल. मोनिश तांडेलला मात्र शेवटच्या चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. आणि बघता बघता 2 धाव संख्या सहजरीतीने पूर्ण केल्या. 2 धाव संख्येच्या साह्यानं संघाची धाव संख्या झाली ते म्हणजे 37. 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष असेल ते श्री गणेश संघासमोर. पेनल्टी आहे. पेनल्टी प्लीज लक्षात घ्या. रेनकोट आपण रबर स्पर्धा भरवले. चला श्री गणेश संघाचे फलंदाज यायचं आहे आणि अभिषेक स्मृती संघाला देखील विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर आवाज असेल हरदेव तांडेल यांचा. एक उत्कृष्ट समालोचक हरदेव तांडेल. पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या धावफलकावर 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय श्री गणेश संघापुढे. हॅलो 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 हॅलो. सलामीची जोडी साई आणि संकेत श्री गणेश संघाकडून. हॅलो या. हॅलो 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 हॅलो. याचा वारीलाच हॅलो. 4 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय श्री गणेश संघापुढे. सलामीची जोडी संकेत आणि साई.
वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन जयेश. आणि चेंडू फली ग्रीप सरते. पावसाचं वातावरण आहे. आता तर भरपूर सुविधा झालेल्या आहेत. पहिले जे मनोज मामा यांच्या काळात खेळत होते तेव्हा हँडग्लोव्स माहितीच नव्हते, रुमाल लावून खेळायचे. आता हँडग्लोव्सची पद्धत आलेली आहे. नितेश दादा, खरोखरच नितेश दादांनी लास्टच्या स्पर्धेमध्ये हा उल्लेख केला होता. आपण जेवढे ग्रामीण किंवा ओपनचे स्पर्धा हे बघतो, रबर बॉलच्या प्रत्येक खेळाडूची एक बॅग असते. त्यामध्ये 2 ग्लोव्सचे पेअर असतात, एक गार्ड असतो आणि एक स्टड्स असतं, आणि एक आपला जो क्रिकेटचा किट असतो सँडो आणि हाफ पॅन्ट हे देखील असतं. पण आपल्या ज्या गावात अशा स्पर्धा करतात, आपण त्यामध्ये जर एखाद्या खेळाडूने तसं केलं की आपण म्हणतो की आपण त्याला कॉपी करतो असं म्हटलं जातं. पण त्या ज्या सुविधा आहेत त्याचा आपण खरोखरच फायदा घ्यायला पाहिजे. ग्लव्ज जर पहिल्या चेंडूचा ग्लव्ज असता तर बॅट निसटली नसती, कदाचित षटकार देखील लागला असता तो. आणि हा चेंडू सरळ सोडून दिलाय. चेंडू जातो टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जी सांगता होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अजूनही धावसंख्येचा श्री गणेशा करायचा आहे, तो म्हणजे श्री गणेश संघाला. पुन्हा एकदा जयेश तांडेल. आगामी चेंडू साईसाठी. हा चेंडू शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू पंचांनी आव्हांतर चेंडू दर्शविलाय. 1+1 अशा या 2 धावसंख्या मिळतील. आता मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होतोय धावसंख्या 2 वर. आणि जयेश पुढचा चेंडू घेऊन संकेताला सुरेख फटका. चेंडूला कट करतो. चेंडू जातो डीप पॉइंट रिजन मध्ये. चेंडू मागे सुमित येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र साई याने परत पाठवलं संकेत याला. 1 धावेवर समाधान. 1 धावेने संघाची धावसंख्या 3 वर. जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी श्रीगणेश संघाकडून संकेत आणि साई. आणि कव्हर करून मारायचा होता. मात्र निर्धाव निघतो चेंडू. संघाची धावसंख्या स्थगित. बिनगडी बाद 3. साई आणि संकेत सलामीची जोडी. जयेश पुढचा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. पंचांची जोडी जय पवार सर आणि रमेश मात्रे. पंचांची जोडी. आता मात्र सुरेख चेंडू. पंचांकडून दाद मागताना मात्र निर्धाव निघतोय चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त बिनगडीबाद 3. अजूनही येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावा. मागच्या सामनाचा विचार केला तर 33 धावा काढताना नाकी 9 झाल्या होत्या. मात्र सामना देखील पराभूत झाला होता. NB संघासारखा संघ. आता मात्र समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. प्रतितांडे तुला काय वाटतं या सामन्याबद्दल? नक्कीच 18 चेंडू आणि 35 धावा. जर क्रीजचा विचार केला तर पूर्णपणे पाणी क्रीजवर साचलेलं आहे. फलंदाजांना मात्र खेळण्यामध्ये थोडासा व्यत्यय येतोय फटकेबाजी करताना. मात्र गोलंदाजाला पूर्णपणे फायदा मिळतो या खेळपट्टीचा. तर मला तरी वाटतं 35 धावा अतिशय मोठं आव्हान समजलं जाईल. कारण की 18 चेंडू आणि 35 धावा थोडीशी हाणामारी देखील करावी लागेल. प्रत्येक षटकामागे एक षटकार चौकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हरदेव. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन अक्षय कडू. पंचांच्या डाव्या बाजूने
4-5 पावलांचा रनअप. अक्षय कडू याला सुवर्ण संधी असेल. समालोचक आपले करावे गावचे नितेश भोईर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. बघूया सुवर्ण संधी अक्षयसाठी. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतोय का? पहिला चेंडू संकेताला सुरेख फटका. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये हा मारलेला षटकार. सुरेख फटका संकेताच्या बॅट मधून. नितेश दादा, संकेत आहे ना? आणि संकेतचा उल्लेख केला ना तर संकेत खरोखरच या 3-4 महिन्यामध्ये भरपूर फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करतोय. त्याने लास्ट जी शेवटची स्पर्धा आली त्यात देखील त्याने आपल्या संघाला सांगितलं होतं की कोणी खेळाडू नसेल अवेलेबल ना, मी एकटा खेळतो, मला फक्त 11 जण द्या तुम्ही. खरोखरच गुणवान खेळाडू आहे संकेत. आता मात्र कमबॅक करतोय आणि षटकार लागल्यानंतर. संकेतला आणखीन एक सुवर्ण संधी असेल. विकी नाकवा याच्याकडनं 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 1000 रुपये रोख रक्कम. खरोखरच संकेत एक उभारता सितारा आहे करावे गावेचा. आता मात्र चेंडूची बॅटची कडा लागते आणि एक धाव चोटी मिळते संघाला. एके धावेने संघाची धाव संख्या 10 वर. समीकरण बदलते. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी, माफ करा, 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. आता मात्र सुरेख चेंडू. साई मात्र अजूनपर्यंत बॅट मध्ये काय चेंडू त्याच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. निर्धाव खेळलाय. लगातार 6 चेंडू डॉट साई याला टाकताय सर्व गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅक टू बॅक 7 चेंडू निर्धाव निघतायत साई याला. 2 दिवसा अगोदर नितेश दादा त्याचा स्टेटस होता की त्याचा अंगठ्याला दुखापत झाली आहे. मला वाटत नाही त्याच्या अंगठ्याला काय नक्की दुखापत झाली आहे का तो खेळतोय. नक्की फोटो त्याचाच होता की दुसऱ्याचा ते पण सांगू शकत नाही आपण. आता मात्र 8 चेंडू निर्धाव खेळतोय साई. संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 10. षटक संपतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर सुरेख कमबॅक साई अक्षयच्या कडून. संख्या 10 वर. समीकरणाचा विचार केला तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 28 धावा. अक्षयकडून मागच्या मोसमात देखील सुरेख गोलंदाजी केली होती अभिषेक संघाकडून. याबद्दल प्रतीक तांडेल तुला काय वाटतं अक्षयकडू बद्दल? नक्कीच अक्षय कडूचा जर विचार केला तर वारंवार अभिषेक स्मृती संघ दरम्यान खेळताना चांगला परफॉर्मन्स त्याचा असतो. बॉलिंग अटॅक चांगला असतो. आणि आता मात्र या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काही जबरदस्त कमबॅक केलाय. पूर्णपणे रोखून ठेवलंय ते श्रीगणेश संघाच्या फलंदाजांना. साई याला मात्र अजूनही खातं खोलता आलेलं नाहीये. लगातार 8 चेंडू निर्धाव खेळलाय साई. अतिशय निराश, अतिशय नाराज करून ठेवलंय ते मात्र आपल्या संघाला. आता मात्र नवीन गोलंदाज आलाय रोहित तांडेल. हरदेव. आता मात्र संघाकडून तिसरं षटक घेऊन रोहित उर्फ होंडो. आणि पहिला हा चेंडू सुरेख चेंडू होता. मारायचा होता चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात नीटचा येत नाहीये. निर्धाव निघतो चेंडू. या सामन्यातील 10 चेंडू निर्धाव खेळलेत श्रीगणेश संघ. दोन्ही फलंदाज मिळून 10 चेंडू निर्धाव निघतायत. हायएस्ट डॉट बॉल पर्सेंटेज म्हणता येईल रबर बॉल क्रिकेटमध्ये. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जातो डीप कव्हरेज मध्ये. चेंडू मागे कैलास येतोय. अडवेल चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव बघता बघता देखील 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या 12 वर. खरोखरच क्रिकेटमध्ये जिद्द पाहिजे. जिद्द नसेल तर कोणताच आपण अचिव्हमेंट पूर्ण करू शकत नाही. खरोखर संकेत याला जिम्मेदारी घ्यावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट हा शॉट मारायचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन मध्ये नीटचा येत नाहीये.
फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय. निर्धाव निघतो चेंडू. संघाची धावसंख्या स्थगित 12 वर. आता मात्र चेंडूला भिरकावून देतोय 6 धावेंसाठी. आठ चेंडू 20 धावा. पूर्णपणे आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतोय संकेत. आता मात्र कडा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. यष्टिरक्षक गफलत करतोय. जीवदान मिळतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात साई मात्र बाद होतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या 19 वर. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण. आता मात्र 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. निर्णायक चेंडू या सामन्यातील. या चेंडूवर जर माफ करा 19 पाहिजे. धावसंख्या 19 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. अजूनही 7 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र सुरेख चेंडू आणि निर्धाव. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. पावसाचं देखील आगमन होत आहे. मला वाटतं विशाल पाटील आता येतोय साह्याची जागा भरून काढण्यासाठी. मागच्या सामन्यात देखील 6 चेंडू आणि 18 धावा पाहिजे होत्या. मात्र 10 धावेने NB संघाचं पराभूत झालं होतं. आता या सामन्यात देखील रंगत वाढतीये. चुरशीचा सामना. विशाल पाटील ज्याने रुद्र 11 पारगाव हा संघ पॅक केला होता तो सेमीफायनलला पोहोचलाय. आता मात्र बघूया आपल्या संघाला देखील पुढच्या सामन्यामध्ये घेऊन जातोय का विशाल. खरोखर त्याच्या मनगडात ही ताकद आहे सामना एका हाती फिरवण्याची. पहिला चेंडू घेऊन कैलास आणि चेंडूला भिरकावून देतो. चेंडू मागे निखिल येतोय. सुरेख प्रयत्न आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. तीन ते 4 वर्षानंतर बंटी मैदानावर परतलाय आणि त्याने दाखवून दिलंय हम अभी भी जवान है. सुरेख प्रयत्न रात्री आहे बडगुजरच्या त्या. पुढचा चेंडू घेऊन कैलास टू विशाल. आता मात्र सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू मागे होंडो येतोय अडवतोय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 22. आता मात्र संकेत पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. वैयक्तिक खेळतोय 17 वर. बघूया संघाला जिंकण्यासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज. आता मात्र सुरेख फटका. मात्र 1 धाव पूर्ण झाली आहे. आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 15 धावा. प्रतीक तांडेल 3 चेंडू 15 धावा. 3 षटकार मारण्याची ताकद आहे विशाल मध्ये.
मला वाटतं ते 8 चेंडू निर्धाव जो साई खेळलाय त्या 8 चेंडूवर सिंगल जरी आली असती तर समीकरण बदललं असतं नितेश दा. आता मात्र चेंडूला भिरकवायचा होता, मात्र सामन्याची हवा निघून जातीये. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 2ला 14 असा भाव. मोनिश तांडेल खुश. पोइंजेचा फार्म हाऊस बुक केलेला आहे. फायनल मारली का इथूनच जायचंय बोलतं. पोकलन बिचारी बंद भरलंय. मोनिशचे भरपूर समर्थक इकडे आहेत. अभय तांडेल, शंतनू तर खेळतायत. आनंद सुरेख गोलंदाजी. 38 धावा केल्यानंतर सामना कसा डिफेंड करावा आणि 1 चेंडू आणि 13 धावा. नाणेफेकीसाठी यायचा आहे ओम साई संघाचा कर्णधार आदेश तांडेल. नाणेफेकीसाठी यायचंय. या स्पर्धेचे आयोजक, शिल्पकार, उद्योजक, भावी नगरसेवक नमेश तांडेल यांचं आगमन होत आहे. आयोजक आहेत ते. त्यांनी इथं हेल्पर सगळे ठेवलेले आहेत, त्यामुळे तो आरामात उठलाय 12 वाजता आणि आता त्याची उपस्थिती मैदानावर दिसते. गरज